महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी 8 फेब्रुवारीला भीषण आगीची घटना घडली। देवभाणे गावाजवळ एका चालत्या टँकरने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। काही क्षणातच संपूर्ण टँकर आगीच्या ज्वालांनी वेढला गेला असून आगीमुळे उठणारे काळ्या धुराचे लोट अनेक किलोमीटर अंतरावर दिसत होते। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित टँकर महामार्गावरून जात असताना देवभाणे गावाच्या हद्दीत पोहोचताच त्याच्या इंजिन मधून अचानक धूर निघू लागला। प्रसंगावधून राखत चालकाने तात्काळ टँकर रस्त्याच्या कडेला थांबवला आणि गाडीतून उडी मारली। त्यामुळे चालकाचे प्राण वाचले। मात्र काही क्षणातच आगीने भीषण स्वरूप धारण केले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली। संभाव्य स्फोटाचा धोका लक्षात घेता पोलिसांनी टँकरच्या आसपासचा परिसर रिकामा केला। तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली। यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। माहिती मिळताच धुळे महानगरपालिका आणि स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ असण्याची शक्यता असल्याने आग विझवण्यासाठी पाण्यासह विशेष फोमचा वापर करण्यात आला। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। त्यांच्या तत्परतेमुळे आग टँकरच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्यापूर्वीच विझवण्यात यश आले आणि मोठा स्फोट टळला। या आगीत टँकरचे केबिन आणि समोरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला। आग विझल्यानंतर आणि कूलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने जळलेला टँकर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला। त्यानंतर महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली। दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की इंजिन मधील अन्य तांत्रिक बिघाडामुळे याचा तपास पोलीस करत आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।